नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या आवडत्या लाडक्या सॅटर्डे स्टोरी सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बालभारतीच्या माय इंग्लिश बुकमधील इयत्ता दुसरी युनिट नंबर 3 म्हणजेच नो द ऑक्युपेशन या धड्यावरती आधारित एक खूपच मजेशीर आणि शिकवणारी गोष्ट ऐकणार आहोत. आजची गोष्ट आहे एका खास ठिकाणाची. त्या ठिकाणाचं नाव आहे आनंद नगर. या गोष्टीतून आपल्याला वेगवेगळ्या ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसायांबद्दल माहिती मिळणार आहे आणि प्रत्येक काम किती महत्त्वाचं असतं हेही आपण समजावून घेणार आहोत. तर मग तयार आहात ना आनंद नगरच्या या सुंदर गोष्टीत सहभागी व्हायला? चला तर मग बघूया आजच्या सेशनमध्ये हे नगर इतकं आनंदी का आहे. अ डे इन आनंद नगर म्हणजेच आनंद नगर मधील दिवस. इन अ स्मॉल अँड हॅपी प्लेस कॉल्ड आनंद नगर मेनी पीपल वर्क टुगेदर एव्हरी डे. म्हणजे काय, आनंद नगरच्या एका छोट्या आणि आनंदी ठिकाणी दररोज अनेक लोक एकत्र काम करतात. अर्ली इन द मॉर्निंग अब्दुल द कारपेंटर स्टार्ट्स हिज वर्क. आणि अगदी सकाळी लवकर सुतार अब्दुल त्याचे काम सुरू करतो. सडनली हिज मशीन स्टॉप्स वर्किंग. आणि अचानक त्याचे मशीनच बंद पडते. अब्दुल गोज टू सिद्धेश द मेकॅनिक. आणि अब्दुल कुठे जातो तर सिद्धेशकडे जातो जो की मेकॅनिक आहे. सिद्धेश युजेस अ स्पॅनर अँड अ स्क्रू ड्रायव्हर. सिद्धेश स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर वापरतो. ही रिपेअर्स द मशीन. आणि तो मशीन दुरुस्त करतो. सिद्धेश सेज आय एम अ मेकॅनिक, आय रिपेअर मशीन्स. सिद्धेश म्हणतो मी एक मेकॅनिक आहे आणि मी मशीन दुरुस्त करतो. द मशीन वर्क्स अगेन. मशीन पुन्हा चालू होते. अब्दुल फील्स हॅपी. अब्दुल आनंदी होतो. ही ऑल्सो युजेस अ सॉ अँड अ टेप मेजर. तो करवत आणि मोजमापाची पट्टी देखील वापरतो. ही मेक्स अ टेबल फ्रॉम वुड. तो लाकडापासून टेबल बनवतो. अब्दुल सेज आय एम अ कारपेंटर अँड आय मेक थिंग्स फ्रॉम वुड. अब्दुल म्हणतो मी सुतार आहे आणि मी लाकडापासून वस्तू बनवतो. अब्दुल टेक द टेबल टू द ऑफिस. अब्दुल ऑफिसमध्ये टेबल घेऊन जातो. प्रणाली द मॅनेजर वर्क्स देअर. आणि प्रणाली तिथे मॅनेजर या पदावर काम करते. शी युजेस अ कम्प्युटर अँड अ प्रोजेक्टर. ती संगणक आणि प्रोजेक्टर वापरते. प्रणाली सेज आय एम मॅनेजर, आय हेल्प पीपल विथ देअर वर्क. प्रणाली म्हणते मी एक व्यवस्थापक आहे आणि मी लोकांना त्यांच्या कामात मदत करते. मेनी पीपल कम टू द ऑफिस. आणि ऑफिसमध्ये बरेच लोक येतात. द रोड बिकम्स बिझी. रस्त्यावर रहदारी वाढली. किशोर द ट्रॅफिक पोलीस स्टँड्स ऑन द रोड. वाहतूक पोलीस किशोर रस्त्यावर उभा आहे. ही युजेस अ विसल अँड अ पॅटर्न. तो शिट्टी आणि दांडी वापरतो. ही हेल्प्स पीपल ऑन द रोड. तो रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या लोकांना मदत करतो. किशोर सेज आय एम अ ट्रॅफिक पोलीस, आय डिरेक्ट ट्रॅफिक. किशोर म्हणतो मी एक वाहतूक पोलीस आहे आणि मी वाहतूक निर्देशित करतो. ॲट लंच टाइम एव्हरीवन फील्स हंग्री. जेवणाच्या वेळी सर्वांना भूक लागते. सिया द शेफ वर्क्स इन द किचन. सिया ही शेफ असून स्वयंपाकघरात काम करते. शी युजेस पॉट्स, पॅन्स, नाईव्स अँड स्पून्स. ती भांडी, तवे, चाकू आणि चमचे वापरते. शी कुक्स टेस्टी फूड. ती चविष्ट जेवण बनवते. सिया सेज आय एम अ शेफ, आय कुक टेस्टी फूड. सिया म्हणते मी एक शेफ आहे आणि मी चविष्ट जेवण बनवते. इन द इव्हिनिंग स्वीट म्युझिक फिल्स आनंद नगर. संध्याकाळी आनंद नगर मधुर संगीताने बहरून जाते. वर्षा द सिंगर प्रॅक्टिसेस सिंगिंग. वर्षा नावाची गायिका गाण्याचा सराव करते. शी युजेस तानपुरा टू प्रॅक्टिस अँड तबला फॉर रिदम. ती सरावासाठी तानपुरा आणि तालासाठी तबला वापरते. शी सिंग्स स्वीट सॉन्ग. ती मधुर गाणी गाते. एव्हरीवन फील्स हॅपी. प्रत्येकाला आनंद वाटतो. वर्षा सेज आय एम अ सिंगर, आय सिंग स्वीट सॉंग्स. वर्षा म्हणते मी एक गायिका आहे आणि मी गोड गाणी गाते. आनंद नगर इज हॅपी बिकॉज एव्हरीवन वर्क्स टुगेदर. आणि आनंद नगर खरंच आनंदी आहे कारण सर्वजण इथे एकत्र काम करतात. एव्हरी जॉब इज इम्पॉर्टंट. आणि यातून आपल्याला काय कळतं तर प्रत्येक काम हे महत्वाचे आहे. तर चला तर मुलांनो या गोष्टीमधली काही अवघड शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. पुढचं आहे कारपेंटर. कारपेंटर म्हणजे सुतार. त्या पुढचं आहे रिपेअर म्हणजे दुरुस्त.
त्यापुढचं आहे टेप मेजर म्हणजे मोजमापाची पट्टी. पुढचं आहे वूड म्हणजे लाकूड, त्यापुढचं आहे कम्प्युटर म्हणजे संगणक, त्यापुढचं आहे मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक, पुढचं आहे रोड म्हणजे रस्ता, त्यापुढचं आहे ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतुकीला नियंत्रण करणारे पोलीस, त्यापुढचं आहे विसल म्हणजे शिट्टी, बॅटन म्हणजे दांडी, हंग्री म्हणजे भूक लागणे, किचन म्हणजे स्वयंपाकघर, टेस्टी म्हणजे काय चविष्ट, सिंगर म्हणजे गायिका आणि रिदम म्हणजे ताल. तर मुलांनो, आता आपण एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. हु एम आय म्हणजे मी कोण आहे ते ओळखा. तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, ते वाक्य नक्की कोणाबद्दल आहे हे तुम्हाला सांगायचंय. पहिलं आहे आय रिपेअर मशीन्स युझिंग अ स्पॅनर अँड स्क्रू ड्रायव्हर. कोण असेल बरं? अगदी बरोबर, सिद्धेश द मेकॅनिक. पुढचं आहे आय मेक थिंग्स फ्रॉम वूड युझिंग सॉ अँड टेप मेजर. असं कोण म्हणतं? अगदी बरोबर, अब्दुल द कारपेंटर. पुढचं आहे आय हेल्प पीपल बाय डिरेक्टिंग ट्रॅफिक ऑन द रोड. आणि असं कोण म्हणतं? किशोर द ट्रॅफिक पोलीस. पुढचं आहे आय कुक टेस्टी फूड युझिंग पॉट्स अँड पॅन्स. असं कोण म्हणतं? सिया द शेफ. आणि शेवटचं आहे आय सिंग स्वीट सॉंग्स युझिंग अ तानपुरा अँड तबला. असं कोण म्हणतं? वर्षा द सिंगर. तर मुलांना आपण ही ऍक्टिव्हिटी केली. आता अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला जोडी जुळवायचे. कॉलम ए मध्ये काही शब्द आहेत आणि कॉलम बी मध्ये काही वाक्य. पहिलं आहे कारपेंटर आणि कारपेंटर साठी योग्य जोडी असणार आहे सी म्हणजे सॉ अँड टेप मेजर. पुढचं आहे मेकॅनिक आणि मेकॅनिक साठी योग्य जोडी असणार आहे स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर. त्यापुढचं आहे मॅनेजर आणि मॅनेजर साठी योग्य जोडी आहे कम्प्युटर आणि प्रोजेक्टर. पुढचं आहे ट्रॅफिक पोलीस. यासाठी काय असणार आहे? अगदी बरोबर, विसल अँड बॅटन. आणि शेवटचं आहे शेफ. शेफ साठी असणार आहे पॉट्स आणि पॅन्स. तर मुलांना ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये अ डे इन आनंदनगर ही गोष्ट आपण पाहिली आणि त्याचा अर्थ सुद्धा समजावून घेतला. त्यावर आधारित कठीण शब्द बघितले आणि छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी, कविता आणि नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.